वॉटर पार्क मध्ये हरवली किल्ली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. गट्टू आणि चिंकीचे उन्हाळ्याने खूप हाल होत होते. ह्या उन्हात तर आपण बाहेर जाऊन खेळूच शकत नाही. ही उन्हाळ्याची सुट्टी खूप बोरिंग होतीये चिंकी. बाबा मुलांच्या गप्पा लांबून ऐकत होते. बाबा मुलांच्या जवळ जाऊन गट्टू आणि चिंकीच्या हातामध्ये एक एक तिकीट देतात. गट्टू चिंकी, आता बोर व्हायची वेळ नाहीये, आता तर मस्ती करायची वेळ आहे. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहू लागतात आणि ते दोघे एकदमच ओरडतात. वॉटर पार्क, वाव! मुलांची ही एक्साइटमेंट बघून आई आणि बाबा दोघेही खुश होतात. आई, बाबा, गट्टू, चिंकी सगळेच वॉटर पार्क कडे निघाले. वॉटर पार्क मध्ये पोहोचल्यावर आईने सगळ्यांना त्यांचे त्यांचे कॉस्ट्युम्स दिले. हे घे चिंकी, हा तुझा कॉस्ट्युम, आणि गट्टू, हा तुझा कॉस्ट्युम आहे. चला आपापले कपडे बदला. गट्टू आणि चिंकी आपापले कॉस्ट्युम्स बघून खूप खुश झाले. अरे, माझा कॉस्ट्युम तर किती रंगीबेरंगी आहे. हो, माझ्या कॉस्ट्युमला तर खिसा सुद्धा आहे. ये! गट्टू चिंकीने आपापले कपडे आईबाबांकडे दिले आणि आईने सगळ्यांचे कपडे लॉकर मध्ये ठेवून लॉक केलं. अरे, ही चावी कुठे ठेवू? हो, चावीला तर सांभाळून ठेवायला हवं. कुठे ठेवावी, कुठे ठेवावी? आई बाबांना चावी कुठे ठेवावी याचं टेन्शन असताना गट्टू पटकन म्हणाला, आई बाबा, चावी मी ठेवतो सांभाळून. माझ्या कॉस्ट्युमला तर खिसाही आहे. गट्टूने कॉन्फिडेंटली आईबाबांकडून ती किल्ली घेऊन आपल्या पॉकेटमध्ये ठेवली. आता ह्या हिरव्या मगरीचं टेन्शन नको घेऊ साई. आता ती माझ्या खिशामध्ये बंद झालीये. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. त्यानंतर आई बाबा आपल्या राईड्स एन्जॉय करायला मोठ्यांच्या सेक्शन मध्ये गेले आणि गट्टू चिंकी चिल्ड्रन सेक्शन मध्ये आले. गट्टू वॉटर टनल राईड मध्ये एन्जॉय करायचा हट्ट करू लागला. चिंकी, आपण सगळ्यात आधी टनेल राईड मध्ये जाऊया. यात खूप मजा येते. नाही, सगळ्यात आधी आपण वॉटर स्लाइड्स वर जायचं. गट्टू चिंकी आपापल्या राईडसाठी भांडू लागले आणि गट्टू रागावला. मी तर वॉटर टनेल राईड मध्येच जाणार. ठीक आहे, मी सुद्धा स्लाइड्स वरच जाईन. दोघेही एकमेकांवरती चिडून आपापल्या राईड्स कडे निघून गेले. गट्टू टनल राईडसाठी जसा डेस्कवर उभा राहिला तर एक जोरदार पाण्याचा धक्का त्याला टनलमध्ये घेऊन गेला. गट्टू एक्साइटेड होऊन पाण्यासोबत टनलमध्ये गेला. ये! इथे चिंकी सुद्धा वॉटर स्लाइड्स वरती बसून जोरात पाण्यासोबत जाऊ लागली. ये! थोड्या वेळाने गट्टू आपल्या टनलमधून बाहेर पडून एका पूलमध्ये पडला आणि चिंकी सुद्धा आपल्या स्लाइडवरून घसरून त्या पाण्यात पडली. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि जोर जोरात हसू लागले. अरे, आपण वेगवेगळ्या राईड्स वर जाऊन सुद्धा एकाच ठिकाणी भेटलो. हो गट्टू, याचा अर्थ असा आहे की आपण सोबत मजा केली पाहिजे. तसंही आपण एकत्र मजा करायला आलोय ना. चिंकीचं बोलणं ऐकून गट्टू एक्सायटेड झाला. ठीक आहे, मग आपण आळीपाळीने आपापल्या आवडीच्या राईड्स एन्जॉय करायच्या. ओके, डील डन. गट्टू आणि चिंकीने एकमेकांना हाय फाय दिला आणि पुढच्या राईड्स कडे जाऊ लागले. तेवढ्यात गट्टूची नजर एका फ्लोटिंग क्रोकोडाईल वर गेली. अरे ते बघ, आपली चावी. कदाचित पाण्याच्या तीव्र वेगाने चावी खिशातून निघून गेली. अरे हो, ही तर तीच हिरवी मगर आहे. लवकर पकड गट्टू, नाहीतर चावी वाहून दूर निघून जाईल. चावीच्या टेन्शन मध्ये गट्टू आणि चिंकी दोघेही त्या किल्लीच्या मागे जाऊ लागले. गट्टूने चावी घेण्यासाठी जोरात त्या पाण्यात पुन्हा एकदा उडी मारली, पण ती चावी पुन्हा एकदा त्यांच्या हातापासून दूर गेली. तेवढ्यात चिंकीने स्लाइड करून पाण्यात डाईव्ह मारली, जिथे चावी तरंगत होती, पण चावी चिंकीच्या हातूनही निसटली. इकडे आई बाबा चेंजिंग रूम मध्ये मुलांची वाट बघत होते. अरे, मुलं कुठे गेलीत? चावी सुद्धा गट्टूकडे. अगं, येतील मुलं. एवढ्या दिवसांनी वॉटर पार्कला आलोय ना, करू दे मस्ती. पण आता सगळ्या राईड्सची वेळ सुद्धा संपलीये. आता तर यायला हवं होतं. आई ओल्या कपड्यांमध्ये उभी राहून लॉकरच्या किल्लीची वाट बघत होती आणि अजूनही गट्टू चिंकीच्या हातून चावी दूर होती. पाहता पाहता चावी वॉटर टनलच्या आत गेली आणि तेवढ्यात चिंकी म्हणाली, आयडिया. गट्टू,
चावी जोपर्यंत टनेलमधून पूलमध्ये येईल त्याच्या आधीच आपण पूलमध्ये उभे राहू आणि जशी चावी येईल आपण तिला कॅच करू. हो, ही मस्त कल्पना आहे. गट्टू आणि चिंकी टनलच्या पाईपच्या अगदी समोर उभे राहून चावीची वाट पाहू लागले. पण त्या टनलमधून एकानंतर एक मुलं बाहेर येऊ लागली, पण चावी नाही आली. हे बघून गट्टू अजूनच वैतागला. असं वाटतंय की चावी कुठेतरी अडकली चिंकी. आता काय करायचं? गट्टू उदास होऊन पूलमधून बाहेर आला. पण तेवढ्यात एक मुलगा टनलमधून जोरात बाहेर आला आणि त्याच्यासोबत ती ग्रीन क्रोकोडाईलवाली चावीही आली. चिंकीने या वेळेला झटकन किल्ली उचलली. हे बघ गट्टू, चावी मिळाली. चावी बघून गट्टूच्याही जीवात जीव आला आणि दोघेही पटापट आईबाबांजवळ चेंजिंग रूम मध्ये गेले. कुठे होतात तुम्ही? इतका उशीर का झाला? ओलं उभं राहून मला शिंका सुरू झाल्यात. लवकर चावी द्या. गट्टूने झटकन आईला किल्ली दिली. पण आईने जशी किल्ली लॉकरला लावली तर लॉकर उघडलंच नाही. हे बघून गट्टू आणि चिंकी वैतागले. अरे, ह्या चावीने तर लॉकर उघडतच नाहीये. इकडे दे, मी उघडायचा प्रयत्न करतो. आई बाबा दोघांनीही सतत प्रयत्न केला पण लॉकर काही उघडलं नाही. आणि तेवढ्यात एक मुलगा आपल्या आईसोबत येऊन म्हणाला, आई आई, त्या मुलीकडेच आहे माझी क्रोकोडाईलवाली चावी, ती बघ. अरे, ही तर आमच्या लॉकरची चावी आहे. इकडे द्या. आंटीने आईच्या हातून किल्ली घेऊन जशी आपल्या लॉकरला लावली तर लॉकर उघडलं. हे बघून गट्टू आणि चिंकी हैराण झाले आणि आई बाबाही टेन्शन मध्ये आले. जर ही चावी त्यांची आहे तर गट्टू बेटा, आपली चावी कुठे आहे? गट्टूचा चेहरा टेन्शनने लाल झाला. त्याला समजत नव्हतं की आपली किल्ली गेली तरी कुठे. गट्टू बाळा, टेन्शन घेऊ नको. पण पुन्हा एकदा आठव की तू चावी कुठे ठेवली होतीस? आई, मी चावी पुढच्या खिशात ठेवली होती आणि बघ, माझ्या पुढच्या खिशात चावी नाहीये. गट्टूला काळजीत असलेलं बघून बाबा म्हणाले, गट्टू बेटा, तू पाणी पिऊन घे. गरमी खूप आहे आणि एवढ्या राईड्स नंतर तुम्ही थकलेले असाल. पाण्याची बाटली जशी बाबांनी गट्टूकडे केली तर एक मुलगा जोरात येऊन गट्टूला येऊन धडकला आणि गट्टू जमिनीवरती पडला. तेवढ्यात त्याला कमरेजवळ काहीतरी टोचलं, ज्यामुळे तो ओरडला. आई, काय झालं गट्टू? काय झालं? आई, मला काहीतरी टोचलं मागे. आईने जसं गट्टूच्या मागे बघितलं तर कळालं गट्टूनं मागच्या खिशामध्ये चावी ठेवली होती आणि पडल्यामुळे त्याला तीच किल्ली टोचली होती. गट्टू बाळा, टोचलं नाही, चावी आहे ती. आत्ता आठवलं तू कुठे ठेवली होतीस चावी? अरे हो, आत्ता आठवलं. मी तर चावी सांभाळून मागच्या खिशात ठेवली होती. विसराळू गट्टू. हे ऐकून गट्टू, चिंकी, बाबा, आई सगळे हसू लागतात. सगळ्यांनी कपडे बदलले आणि घराच्या दिशेने निघाले.